आधीच्या याच्यात आपण घसारा आकारण्याच्या पद्धती बघितल्या. ज्या व्यापार व्यवसायात जी सर्व प्रकारची स्थिर संपत्तीचा उपयोग केला जातो त्या संपत्तीच्या स्वरूपानुसार घसारा आकारण्यात येतो. घसारा आकारण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या बघू. स्थिर प्रभाग पद्धती किंवा सरळ रेषा पद्धती, प्ररासन आधिक्य पद्धती, वार्षिक वृत्ती पद्धती, घसारा निधी पद्धती, घसारा निधी विमा पद्धती, पुनर्मूल्यन पद्धती, प्रतिस्थापना पद्धती, अशा 7 पद्धती आहे. याच्यापैकी आपण या ठिकाणी फक्त 2 बघणार आहे. पहिली म्हणजे स्थिर प्रभाग पद्धती किंवा सरळ रेषा पद्धती आणि दुसरी प्ररासनाध्यक्य पद्धती. या 2 पद्धती आपण इथे शिकणार आहोत. आता आपण बघू स्थिर प्रभाग पद्धती किंवा सरळ रेषा पद्धती. या पद्धतीनुसार एका निश्चित रकमेने संपत्तीच्या मूळ किमतीवर ठराविक प्रतिशत दराने घसारा आकारला जातो. या पद्धतीत घसाऱ्याची रक्कम दरवर्षी सारखीच राहत असल्यामुळे या पद्धतीला स्थिर हप्ता पद्धती किंवा सरळ रेषा पद्धती म्हणजे काय, घसाऱ्याची रक्कम कधी बदलत नाही. पहिल्या वर्षी जेवढा आकारला घसारा जातो तेवढा शेवटपर्यंत आकारला जातो, म्हणून हिला सरळ रेषा पद्धती असं म्हणतात. या पद्धतीमध्ये वार्षिक घसाऱ्याची राशी 2 प्रकारे निश्चित केली जाते. या पद्धतीत घसाऱ्याची राशी निश्चित करताना 2 प्रकाराने निश्चित करता जाते. पहिल्या पद्धतीनुसार काय असतं की ठराविक प्रतिशत दराने घसारा आकारला जातो आणि दुसऱ्या प्रकारानुसार संपत्तीच्या मूळ किमतीतून तिचं अवशेष मूल्य किंवा त्रोट मूल्य वजा करून येणाऱ्या रकमेला अनुमानित आयुष्याने भागतात आणि त्याला भागितल्यावर जी रक्कम येईल तो घसारा म्हणून आकारला जातो. त्यामुळे काय होतं की वर्षाच्या शेवटी जी संपत्तीची किंमत आहे ही शेवटपर्यंत तो घसारा मायनस केला जातो आणि मग नंतर शेवटी अवशेष मूल्य मायनस होतं आणि मग त्या संपत्तीचं व्हॅल्यू ही 0पर्यंत येते. जेव्हा प्रतिशत दर दिलेला असतो तेव्हा प्रतिशत दर वापरायचा. समजा प्रतिशत दर दिला नसेल तर हे जे सूत्र दिलेलं आहे त्यानुसार घसारा काढायचा. घसाराचा दर दिला असताना हे सूत्र वापरायचं नाही आहे. घसाराचं आकारण्यासाठी जेव्हा दर दिला नसेल तेव्हा हे सूत्र संपत्तीचा एकूण परिव्यय. आता हे एकूण परिव्यय म्हणजे काय, संपत्तीची मूळ किंमत आणि ती संपत्ती बसवण्याचा खर्च, त्याला म्हणतात प्रतिस्थापना खर्च. या दोन्हीची बेरीज करायची आणि जी बेरीज येईल त्याच्यातनं अवशेष मूल्य किंवा त्रोट मूल्य वजा करायचं. आता अवशेष मूल्य किंवा त्रोट मूल्य म्हणजे काय, समजा ती संपत्ती 10 वर्ष वापरली तर 10 वर्षानंतर त्या संपत्तीचं मूल्य किती राहील त्याला म्हणतात अवशेष मूल्य. किंवा ती संपत्ती समजा भंगारमध्ये विकली किंवा रद्दीत विकली तर त्याचं किती पैसे मिळतील याचा अंदाज लावला जातो, त्याला म्हणतात अवशेष मूल्य किंवा त्रोट मूल्य. म्हणजे संपत्तीच्या एकूण परिव्ययातनं हे त्रोट मूल्य वजा केल्यावर त्याला अनुमानित आयुष्याने भागितलं जातं आणि जे उत्तर येतं ते घसारा म्हणून दरवर्षी तेवढं स्थिर संपत्तीतून वजा केलं जातं. आता इथे तुम्हाला इथे हे सूत्र जेव्हा आपण वापरतो तेव्हा संपत्तीचा मी आधी सांगितलं, आता पुन्हा सांगते. एकूण परिव्यय म्हणजे संपत्तीची खरेदी किंमत अधिक प्रतिस्थापना खर्च. आता संपत्तीची खरेदी किंमत म्हणजे काय, तर ज्या किमतीला संपत्ती खरेदी केली असेल ती किंमत. आणि प्रतिस्थापना खर्च म्हणजे काय, त्याला इन्स्टॉलमेंट चार्जेस असं म्हणतात. म्हणजे संपत्तीचा वाहतूक खर्च आणि संपत्ती बसवण्या खर्च. आता वाहतूक खर्च म्हणजे ती आपण यंत्र घेतलं, यंत्र कुठून तरी आणलं असेल ना, त्या आणण्यासाठी काही ट्रक वगैरेमध्ये आणलं असेल तर तो वाहतुकीचा खर्च आणि तो खर्च यंत्र बसवण्याचा खर्च हे पण त्या संपत्तीच्या खरेदी किमतीत ॲड केलं जातं. त्याला म्हणतात संपत्तीचा एकूण परिव्यय. आता या एकूण परिव्ययातनं अवशेष मूल्य वजा केलं जातं. अवशेष मूल्य म्हणजे काय, अवशेष मूल्याला त्रोट मूल्य असं पण म्हणतात. त्याला आपण इंग्लिशमध्ये स्क्रॅप व्हॅल्यू असं म्हणतात. संपत्ती निरुपयोग झाल्यावर ती विकून येणारी किंमत म्हणजे अवशेष मूल्य होय. आता तिसरा मुद्दा याच्यातला आहे अनुमानित आयुष्य, संपत्तीचे अनुमानित आयुष्य. अनुमानित आयुष्य म्हणजे काय, स्थिर संपत्ती किती वर्ष उपयोगात येऊ शकेल याबद्दल केलेलं अनुमान आहे. 10 वर्ष, 15 वर्ष जे काय असेल ते. वरील आता ही स्थिर या प्रकारे घसारा शोधून काढल्यावर ही पद्धती
म्हणजे साधारणपणे फर्निचर, लहान यंत्र, एकस्व अधिकार, अल्पमुदतीचा पट्टा यासारख्या कमी किमतीच्या संपत्तीवर घसारा आकारण्यासाठी उपयोग केला जातो. म्हणजे स्थिर प्रभाग पद्धती ही कमी किमतीच्या संपत्तीवर घसारा आकारण्यासाठी उपयोगात येते. आता इथे एक उदाहरण दिलेलं आहे बघा. आता ह्या उदाहरणात काय सांगितलं आहे, एका कंपनीने 60,000 रुपयाचे यंत्र खरेदी केले. त्यावर 4,000 रुपये प्रतिस्थापना खर्च केला. यंत्र 10 वर्ष चालेल व त्यानंतर 5,000 रुपये अवशेष मूल्य यंत्राच्या मोडीपासून प्राप्त होतील असा अंदाज आहे. असं हे त्यांनी गणित दिलेलं आहे. यावरून घसाऱ्याची आकारणी करायची. आता संपत्तीचा एकूण परिव्यय. तर मग काय झालं, हा 60,000 रुपये त्याची खरेदी किंमत अधिक 4,000 रुपये प्रतिस्थापना खर्च म्हणजे झालं 64,000. या 64,000तून गेलं 5,000 म्हणजे राहिला 59,000 आणि त्याचं संपत्तीचं अनुमानित आयुष्य किती आहे, 10. तर हे 10नी त्याला भागितलं तर दरवर्षी घसारा आकारण्यात किती येईल, 5,900 रुपये. या पद्धतीने घसारा हा आकारला जातो. लक्षात आलं ना. हे 60,000 - 60,000 प्लस 4,000 म्हणजे झालं 64,000. 64,000 मायनस क्षेप्य मूल्य आहे 5,000. 59,000 आलं. 59,000 डिवायडेड बाय 10 अनुमानित आयुष्य म्हणजे घसाऱ्याचं किती झालं, 5,900. आता आपण बघू स्थिर प्रभाग पद्धतीचे फायदे किंवा दोष किंवा उणिवा. ही फायद्यामध्ये पहिल्यांदा बघू, घसारा आकारण्याची अतिशय सोपी आणि सरळ पद्धती आहे. दुसरं आहे, या पद्धतीत दरवर्षी एक रक्कम घसारा आकारल्यामुळे प्रत्येक वर्षी घसाऱ्याचं कॅल्क्युलेशन करण्याची गरज पडत नाही. म्हणजे पहिल्या वर्षी एकदा घसारा आकारला की तोच घसारा वर्षोनवर्ष चालतो, म्हणून त्याचे पुन्हा पुन्हा कॅल्क्युलेशन करावं लागत नाही. तिसरं आहे, ज्या संपत्तीचं आयुष्य कमी असतं म्हणजे अल्पकालीन असतं अशा संपत्तीवर घसारा आकारण्यासाठी ही पद्धती उपयोगी पडते. पुढला मुद्दा आहे, या पद्धतीनुसार संपत्तीच्या पुस्तकी मूल्यातून घसाऱ्याची रक्कम वजा करून दाखविली जाते. त्यामुळे वर्षअखेर असणारे संपत्तीचे वास्तविक मूल्य समजते. हे काय झाले, याचे ॲडव्हान्टेजेस म्हणा, फायदे म्हणा, गुण म्हणा. आता गुण आहे तर काही दोष पण असणारच आहे. तर इथे दोष कुठले ते आपण बघू. संपत्ती जशी जशी जुनी होत जाते तसे तसे तिचे मूल्य देखील कमी होते. आता संपत्ती जुनी झाली तर त्याचं मूल्य कमी होणार आहे, परंतु काय आता या पद्धतीत सुरुवातीपासून शेवटपर्यंत घसारा एकसारखाच आकारला जातो, म्हणून हा त्याचा दोष समजला जातो. दुसरं आहे, संपत्ती नवीन असताना दुरुस्तीचा खर्च कमी येतो. संपत्ती दुरुस्ती झाल्यावर दुरुस्तीचा खर्च वाढत जातो, पण घसाऱ्याची रक्कम मात्र सारखीच असते. त्यामुळे संपत्ती जशी जशी जुनी होत जाते तसा तसा नफा तोटा खात्यावरील भार वाढतो. म्हणजे एक तर त्याचा दुरुस्तीचा खर्चही येतो, म्हणजे दुरुस्तीचाही खर्च वाढतो आणि त्या मानाने मग घसाऱ्याची रक्कम ही पण जास्ती असते. तिसरा मुद्दा, संपत्ती ज्यावेळी भर घातली जाते किंवा वर्षाच्या मध्येच नवीन संपत्ती खरेदी जाते त्यावेळी दोन्ही संपत्तीवर स्वतंत्रपणे घसाऱ्याची आकारणी केली करावी लागते. म्हणजे असं नाही होत की त्याला आपण मागल्या वर्षीची 4,000ची संपत्ती आणि या वर्षी 55,000ची घेतली तर त्याचं एकत्र घसारा आकारू, असं नाही होत. या पद्धतीत संपत्तीच्या खरेदीसाठी गुंतवलेल्या रकमेवरील व्याजाचा विचार केला जात नाही. म्हणजे जी संपत्ती खरेदी करण्यासाठी आपण जे काही पैसा गुंतवला असेल त्या मूल्यावर किती व्याज मिळालं असतं याचा विचार इथे केला जात नाही. लक्षात आलं. हे याचे 4 फायदे आणि 4 दोष आहेत. हे प्रश्न हमखास येतोच हा, तर तेव्हा हे लक्षात ठेवायचं. लक्षात ठेवायला अतिशय सोपं आणि साधं आहे.
पुढली आहे प्रऱ्हासन आधिक्य पद्धती. आता याच्यात काय असतं की घसाऱ्याची रक्कम ही दरवर्षी बदलत असते. शिल्लक रकमेवर दरवर्षी घसारा आकारला जातो. या पद्धतीत घसाऱ्याची रक्कम दरवर्षी कमी होत जाते, कारण या पद्धतीत घसाऱ्याची आकारणी संपत्तीच्या शिल्लक रकमेवर केल्या जाते आणि या पद्धतीत घसाऱ्याचा दर हा निश्चित असतो. त्याच दराने म्हणजे 10% घसाऱ्याचा दर असेल तर पुढल्या वर्षी 10%च राहील, पण जो घसारा आकारला जाईल तो शिल्लक रकमेवर आकारला जाईल. त्याच्यामुळे घसाऱ्याची रक्कम ही कमी कमी होत जाते. जी संपत्ती दीर्घकाळ टिकणारी असते अशा मूल्यवान संपत्तीवर घसारा आकारण्यासाठी ही पद्धती उपयोगी केल्या जातात. म्हणजे जे संपत्ती जास्ती काळ चालते त्याच्यासाठी ही पद्धती उपयोगी पडते. संपत्तीची उपयुक्तता दरवर्षी कमी होत असल्यामुळे संपत्तीची किंमत देखील कमी होत असते. दरवर्षी संपत्तीची उपयुक्तता कमी होत जाते, त्याच्यामुळे त्याची किंमतही कमी होते. या पद्धतीत घसारा आकारणीचा दर कायम असून घसाऱ्याची रक्कम मात्र बदलत असते. या पद्धतीत घसारा दरवर्षी संपत्तीच्या पुस्तमूल्यावर म्हणजे शिल्लक मूल्यावर आकारला जातो. मूळ किमतीवर आकारला जात नाही. वर्षाच्या आरंभी शिल्लक असलेल्या किमतीवर घसारा करण्यात येतो. संपत्ती जशी जशी जुनी होत जाते त्याप्रमाणे घसाऱ्याची रक्कम पण कमी कमी होत असते. या पद्धतीत घसाऱ्याचा दर स्थिर असतो, पण घसाऱ्याची रक्कम मात्र बदलत जाते. जसं मी सांगितलं मग अशी 10%च राहतो, पण ते शिल्लक रकमेवर आकारला जातो म्हणून तो बदलत जातो. आता हे पहा, इथे एक उदाहरण आहे. आता हे बघा, घसारा एका कंपनी 60,000 रुपयाचे यंत्र खरेदी केले. 10% दराने प्रऱ्हासन आधिक्य पद्धतीने घसारा आकारण्याचे ठरले. तर प्रथम 3 वर्षासाठी घसारा कसा आकारायचा आहे. पहिलं वर्ष 60,000. पहिल्या वर्षाचा घसारा किती? 10% प्रमाणे 60,000वर 6,000. 60,000तनं 6,000 गेले, राहिले 54,000. दुसऱ्या वर्षी पुन्हा या 54,000वर घसारा 10%, 5,400. 54,000च्या 10% किती आलं? 5,400. म्हणजे राहिले 48,600. तिसऱ्या वर्षी या 48,600वर घसारा आला 10%, तो आला 4,860. म्हणजे शिल्लक किती राहिले? 43,740. मग त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यावर समजा अजून पुढल्या वर्षी घसारा आकारला तर तो किती येईल? 4,374. म्हणजे 4,374. असं हे शेवटपर्यंत चाललं जातं. आपण घसाऱ्याचं बघितलं की घसाऱ्याचा दर हा आहे 10%, तो 10%च राहिला, पण घसाऱ्याची रक्कम ही कमी कमी होत गेली, कारण की घसारा हा शिल्लक किमतीवर आकारला गेला म्हणून. आता आपण बघू प्रऱ्हासन आधिक्य पद्धतीचे फायदे आणि दोष. आता या पद्धतीचे फायदे बघू. प्रऱ्हासन आधिक्य पद्धतीचे फायदेमध्ये या पद्धतीत संपत्ती नवीन असताना तिची उपयोगिता जास्त असते, तर सुरुवातीला घसारा जास्त आकारला जातो आणि संपत्तीची उपयोगिता जशी जशी कमी होत जाते त्या प्रमाणात घसाऱ्याची रक्कमही कमी होत जाते. या पद्धतीत घसाऱ्याची आकारणी सुलभ पद्धतीने करते आणि वापरण्यास सोपी पद्धती आहे. ही पद्धती यंत्रे, इमारत, वाहने, फर्निचर इत्यादी सारख्या दीर्घकालीन व दैनंदिन उपयोगाच्या संपत्तीच्या दृष्टीने घसारा आकारण्यासाठी उपयुक्त असते. हे या पद्धतीचे झाले फायदे. आता उणिवा. या पद्धतीनुसार नंतरच्या उणिवा किंवा दोष म्हणजेच डिसॲडव्हान्टेजेस. या पद्धतीनुसार नंतरच्या वर्षात घसाऱ्याची रक्कम कमी कमी होत असल्यामुळे घसाऱ्याचा जास्त दर ठेवावा लागतो. घसाऱ्याचा योग्य दर निश्चित करणे कठीण असते. दुसरा आहे, या पद्धतीत घसाऱ्याचा दर किती जास्त ठेवला
तरी संपत्ती खात्यावरील शिल्लक शून्यापर्यंत येत नाही. म्हणजे संपत्तीचं पूर्णतः अपलेखन होत नाही. म्हणजे काही ना काही शिल्लक राहतच. संपत्तीमध्ये गुंतवलेल्या रकमेवरील व्याजाचा विचार या पद्धतीत केला जात नाही. याही पद्धतीत संपत्तीमध्ये जे आपण रक्कम गुंतवली आहे, संपत्ती खरेदी करण्यासाठी जी रक्कम गुंतवली त्याच्यावर किती व्याज मिळालं असतं याचा विचार हा केला जात नाही. आता बघू स्थिर प्रभाग पद्धती आणि प्ररासन आधिक्य पद्धती याच्यातला फरक. पहिला आहे स्थिर प्रभाग पद्धती. संपत्तीच्या मूळ किमतीवर घसारा आकारला जातो. स्थिर प्रभाग पद्धतीमध्ये काय होतं, संपत्तीच्या मूळ किमतीवर घसारा होतं. तर प्ररासन आधिक्य पद्धतीमध्ये संपत्तीच्या शिल्लक किमतीवर घसारा आकारण्यात येतो. दुसरा मुद्दा आहे दरवर्षी घसाऱ्याची राशी ही स्थिर असते. म्हणजे पहिल्या वर्षी जेवढी आहे तेवढीच दुसऱ्या वर्षी राहते, त्याच्यानंतरच्याही वर्षी तशीच राहते. प्ररासन पद्धतीत घसाऱ्याची राशी दरवर्षी बदलत असते. तिसरा मुद्दा घसारा संपत्तीची मूळ किंमत, आयुष्य, अवशेष मूल्य विचारात घेऊन काढता येतो. म्हणजे घसाऱ्याचा दर दिला नसेल तर त्याची मूळ किंमत किती, त्याचं आयुष्य किती, अवशेष मूल्य किती हे विचारात घेऊन घसारा काढता येतो. पण प्ररासन पद्धतीत संपत्तीच्या शिल्लक किमतीवर विशिष्ट दरानेच घसारा आकारावा लागतो. संपत्तीचे आयुष्य समाप्त झाल्यावर संपत्तीचे मूल्य शून्य असतं. म्हणजे स्थिर प्रभाग पद्धतीमध्ये काय, जो घसारा आकारला जातो शेवटी 10 वर्ष त्याचं आयुष्य असेल तर 10 वर्षानंतर त्या यंत्राची म्हणा त्या संपत्तीची किंमत ही शून्यापर्यंत येऊ शकते. पण प्ररासन पद्धतीत तसं नाही आहे. संपत्तीचे आयुष्य संपल्यावर सुद्धा काही ना काहीतरी शिल्लक राहतं. स्थिर प्रभाग पद्धती ही अल्पकालीन कमी किमतीच्या संपत्तीसाठी उपयोगी पडते. तर प्ररासन आधिक्य पद्धती ही दीर्घकालीन आणि जास्त किमतीच्या संपत्तीसाठी उपयोगी पडते. हे झाले स्थिर प्रभाग पद्धती आणि प्ररासन आधिक्य पद्धती याच्यातला फरक. काही विचारतात बऱ्याचदा, तर हे 4 मुद्दे तरी कमीत कमी 4 मुद्दे तरी लक्षात ठेवायचे. पहिला मुद्दा काय आहे, मूळ किमतीवर घसारा आकारला जातो, याच्यात शिल्लक किमतीवर घसारा आकारला जातो. दुसरा मुद्दा घसाऱ्याची राशी ही सेम असते स्थिर प्रभाग पद्धतीमध्ये आणि प्ररासन पद्धतीमध्ये बदलणारी असते. घसाऱ्याचा दर हा दिलेल्या पर्सेंटेजप्रमाणे तर काढला जातो, शिवाय त्याचं एकूण मूल्य वजा अवशेष मूल्य डिवायडेड बाय अनुमानित आयुष्य असं विचारात घेऊनही काढलं जातं. आणि प्ररासन माध्यमात घसाऱ्याचा जो दर असतो त्याच यांनी काढला जातो. स्थिर प्रभाग पद्धतीमध्ये अनुमानित आयुष्यानंतर त्या संपत्तीचं काहीही शिल्लक नाही उरत. तर प्ररासन आधिक्य पद्धतीमध्ये काही ना काही शिल्लक राहतं. आणि अल्प मुदतीच्या संपत्तीसाठी स्थिर प्रभाग पद्धती उपयोगी पडते, तर जास्त मुदतीच्या आणि जास्त किमतीच्या संपत्तीसाठी प्ररासन पद्धती उपयोगी पडते. आता पुढला जो मुद्दा आहे तो आपण बघूया. संपत्तीच्या खरेदी विक्रीवरील नफा तोटा घसारा आकारणे आणि नफा तोटा खात्याला स्थानांतरित करणे. व्यवहाराच्या संपत्ती खाते व घसारा खात्यामध्ये नोंदी करण्यासाठी कुठल्या नोंदी कराव्या लागतात. घसाऱ्यासंबंधीच्या जमा खर्चाच्या नोंदी काय आहेत ते आपण बघतो. आता स्थिर संपत्ती खरेदी केली तर संपत्ती खरेदी केली तर काय झालं, संपत्ती आली आपल्याकडे, म्हणून वास्तविक खात्याच्या नियमाप्रमाणे संपत्ती खाते नावे होईल. आणि संपत्तीच्या बदल्यात काय केलं, रोख एकतर देऊ किंवा चेक देऊ किंवा आपण उधारीवर खरेदी केलं तर विक्रेत्याच्या खात्याला जमा होईल. रोख दिली तर रोख खातं जमा, चेक दिला तर बँक खातं जमा आणि उधारीवर घेतले तर विक्रेत्याचं खातं जमा होईल. मग ही झाली खरेदीबद्दलची. आता त्याच्यावर घसारा आकारल्याबद्दलची. वर्ष अखेर स्थिर संपत्तीवर घसारा आकारण्यात येतो. तर नोंद काय होते, घसारा खाते नावे, स्थिर संपत्ती खाते जमा. कारण की स्थिर संपत्तीचं किंमत ही कमी होते आणि त्याच्यामुळे स्थिर संपत्तीचं खातं हे जमा करावं लागतं. म्हणजे आपण त्याच्यातनं थोडक्यात मायनस करून दाखवतो. तिसरी आहे
ही घसाऱ्याची घसारा खात्यावरील शिल्लक किंवा हा घसारा जो आहे हा नफा तोटा खात्याला स्थानांतरित करण्याबद्दलची. तर नफा तोटा खाता हे अभिहित खातं आहे, घसारा खातं हे पण अभिहित खातं आहे. तर घसारा खातं नावे आणि नफा तोटा खाते नावे आणि घसारा खाते जमा करण्यात येतं, कारण हे खातं आपल्याला बंद करायचं असतं. तेव्हा ही शिल्लक कुठे स्थानांतरित करायची, तिथं खर्च म्हणून नफा तोटा खात्याला दाखवण्यात देतो नावे बाजूला आणि घसारा खात्याच्या जमा बाजूला दाखवून ते खातं बंद. आता संपत्तीची विक्री केली किंवा अवशेष विक्री केली. आता अवशेष विक्री केली तर काय येईल, पैसा येईल म्हणून रोख खाते नावे आणि स्थिर संपत्ती जाईल म्हणून संपत्ती खाते जमा. संपत्ती आता जी विकू त्याच्यावर एक तर नफा होईल किंवा तोटा होईल. तर नफा झाल्यास काय होईल, स्थिर संपत्ती खाते नावे, नफा तोटा खाते जमा. आणि तोटा झाल्यास नफा तोटा खाते नावे आणि स्थिर संपत्ती खाते जमा या पद्धतीच्या नोंदी केल्या जातात. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघू त्याचे उदाहरण समजून घेऊ. ठीक आहे, चला बाय.